महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये 17,000 प्लस पदांची पोलीस भरती निघालेली आहे। अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, पण फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांकडून काही कळत न कळत काही चुका होतात। त्यामधली सगळ्यात महत्त्वाची जी चूक आहे ती चूक म्हणजे आहे प्रिंट काढली का। अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। सर माझा फॉर्म भरलेला आहे सर, मी 2 पदासाठी 3 पदासाठी फॉर्म भरलेला आहे, पण माझ्याकडे प्रिंट नाहीये। मग कोणती प्रिंट काढायची जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी ती अतिशय महत्त्वाची असे ही प्रिंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती व शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराव शिंदे पाटील YouTube चॅनल वरती। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण हा व्हिडिओ तुमच्या एवढ्या फायद्याचा आहे जेणेकरून तुमच्याकडे सगळी पात्रता असताना सगळं कौशल्य असताना तुम्ही भरतीमधून बाद व्हाल। जर हा व्हिडिओ जर नाही पाहिला तर नक्कीच याच्यातमधून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मिळणार नाहीत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्याला जॉईन करा जेणेकरून पोलीस भरती संबंधित सर्व गोष्टीची तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळणार आहे। मग सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सर की मी फॉर्म भरलेला आहे, मग आता फॉर्म भरला पण ही प्रिंट काढली का। जर ही प्रिंट नसेल तर वेळेवर तुम्हाला ती मिळणार नाही, कारण त्यावेळेस वेबसाईट बंद असेल। आता सध्याच परिस्थितीमध्ये वेबसाईट थोडीशी बंदच आहे या 2 कालपासून, पण काळजी करू नका। मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे वेबसाईट बंद काय। आता वयवाढीचा एक मुद्दा आहे किंवा या ठिकाणी मराठा आरक्षणाचा SC-BC मुद्दा आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी मुलांना प्रमाणपत्र मिळत नाही। तर मुख्यमंत्र्यांनी काल सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तारीख सुद्धा वाढवून मिळू शकते या ठिकाणी 100%। तर तो मुद्दा आहेच, पण याच्या महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही जी पोलीस भरती परीक्षेत जी पदं भरलेली आहेत, काही विद्यार्थ्यांनी 5 फॉर्म भरले असतील, काहीने 2 भरले असतील, काहीने 1 भरला असेल। याच्यामध्ये पोलीस शिपाई असेल, जिल्हा पोलीस बँड्समन, कारागृह पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई, जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक, राज्य राखीव पोलीस गटातील SRPFच्या जागा आहेत। मग आता सर आम्ही फॉर्म भरले, पण फॉर्म भरताना सगळ्यात पहिले मुलांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही त्या लिंकवर जात असताना तुम्ही इथं तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर महत्त्वाचा मुद्दा होतो की तुम्ही हे रजिस्ट्रेशन करत असताना याच्यामध्ये तुमची सगळी माहिती भरलेली आहे। तुमचा ईमेल ID तुम्ही लिहून ठेवायचा आहे, व्यवस्थित मोबाईल मध्ये सेव्ह केला, इकडे सेव्ह केला हे महत्त्वाचं नाही, लिहून ठेवा। तुम्ही कोणता नंबर दिलेला आहे तो नंबर लिहून ठेवा, तुमचा युजर ID लिहून ठेवा, तुमचा पासवर्ड लिहून ठेवा, जेणेकरून वेळेवर तो हरवणार नाही। एवढं मात्र महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। याच्यानंतर बघा, तुम्ही अशा प्रकारचा तुमचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस तुमचा फोटो असेल, सिग्नेचर अपलोड करता, त्याच्यानंतर तुम्हाला चलन करायचं असते आणि चलन केल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उरतो ते म्हणजे तुमचा भरलेला तुम्ही फॉर्म। मग आता फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचं जे होम पेज आहे, या होम पेज मध्ये फॉर्मची प्रिंट तुम्हाला घेणं गरजेचं आहे। सर कोणती प्रिंट पाहिजे आम्हाला, तर प्रिंट पाहिजे तुमच्याकडे फॉर्मची। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमच्याकडे फॉर्मची प्रिंट असणं गरजेचं आहे। वेळेवरती तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे ज्या पदासाठी, मग त्या पदामध्ये मग तुमचं एज्युकेशन सगळं त्या फॉर्म मध्ये येत असतं, ती फॉर्मची प्रिंट तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे। मग फॉर्मची प्रिंट घ्यायची कुठं, तुम्ही तुमचं युजर ID पासवर्ड टाकून ज्यावेळेस तुमचं या ठिकाणी तुमचं अकाउंट ओपन करता पोलीस भरतीचं, त्यावेळेस मुखपृष्ठामध्ये हे बघा तुम्हाला असा इथं फॉर्म भरलेला या ठिकाणी दाखवते की तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे, तुमचा टोकन नंबर येतो आणि फॉर्म आल्याच्या नंतर त्या फॉर्मची प्रिंट इथं तुम्हाला पाहायला मिळते। इथं ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रिंट मिळते, पण हे कुठं तुम्ही रजिस्ट्रेशन तुम्ही त्याच्यामध्ये लॉग इन करावं लागेल, तुमचा युजर ID पासवर्ड टाकावा लागेल, त्याच्यानंतर तुमचं मुखपृष्ठ म्हणजे होम पेज या ठिकाणी ओपन होईल, तेव्हा हा तुमचा डाटा इथे येऊन जाईल। मग याच्यामध्ये बघा ही प्रिंटची ऍप्लिकेशनची तुम्ही इथं प्रिंट काढायची आणि तुमच्याकडे जे पेमेंट केलेले आहे त्या पेमेंटची रिसिप्टची प्रिंट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेची आहे। या दोन्ही प्रिंट तुम्हाला काढायच्या आहेत, नाही तर वेळेवर ह्या प्रिंट तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही फॉर्म भरला याचा पुरावा काय आहे। अनेक मुलं म्हणतात सर मी मोबाईल मध्ये सेव्ह केलं होतं, परंतु माझा मोबाईल नंतर रिसेट झाला, मोबाईल मधलं सेव्ह चालत नाही। मी पुन्हा एकदा सांगतो, मोबाईल रिसेट झाला, मोबाईल हरवला, याच्यापेक्षा हार्ड कॉपी घ्या, त्याची झेरॉक्स प्रिंट घ्या, जिथं तुम्ही फॉर्म भरलेला असेल, नक्कीच याचा तुम्हाला फार फार फायदा होईल। एवढं मात्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। एक छोटीशी चूक असते, वेळेवर आपल्याला मिळत नाही, मग आपण चालतो इकडं तिकडं पळतो, कुठं शोधू काय करू, वेबसाईट ऑन होत नाही, वेबसाईट बंद पडलेली आहे, त्या वेबसाईटवर मिळत नाही, मग वेळेवर आपला फॉर्म ओपन होत नाही, मग अशा अनेक 12 भानगडी होतात। म्हणून निस्ता फॉर्म भरून चालणार नाही, या फॉर्मची प्रिंट इथं तुम्हाला मिळेल। याच्यावर क्लिक केलं की तुमच्या समोर तुमची प्रिंट येते, त्याला डाउनलोड करून
त्याचे झेरॉक्स काढून घ्या आणि तिथं तुमच्या चलनची प्रिंट या ठिकाणी येते. मग तुम्ही जेवढे फॉर्म भरसाल, समजा आता या विद्यार्थ्याने एक फॉर्म भरला SRPFचा, एखाद्यानं बँड्समनचा भरला असेल, याच्या खाली परत बँड्समन, म्हणजे एकाच रजिस्ट्रेशनवर तुम्ही वेगवेगळ्या पदासाठी फॉर्म भरू शकता. एका पदासाठी 2 फॉर्म नाही, तर वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे फॉर्म तुम्ही, मी अगोदर पद दाखवले असे तुम्ही भरू शकता. तर बाळांनो, अतिशय महत्त्वाची सूचना आहे, महाराष्ट्रातील अतिशय उत्कृष्ट आणि तज्ज्ञ टीम घेऊन मी तुमच्या सोबत येत आहे पोलीस भरती लेखीची तयारी करून घेण्यासाठी. विश्व मराठी ऍप्लिकेशन सोबत खाकी बॅच, ज्या बॅचची ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल, या बॅचची फीस सुरुवातीच्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना 200 विद्यार्थ्यांना 999 असून नंतरच्या विद्यार्थ्यांना 1499 रुपये फीस असेल. ही मात्र तुम्ही या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. याच्यामध्ये बघा, मी स्वतः मराठी शिकवणार आहे. सुमित काकडे सर अंकगणित, अमोल अंतरकर सर इतिहास भूगोल, लक्ष्मीकांत खुडे सर बुद्धिमत्ता, ज्ञानेशपुरी सर सामान्य विज्ञान संगणक अर्थशास्त्र, रवी फुके सर राज्यघटना पंचायत राज, किरण अंबोरे सर चालू घडामोडी आणि भूगोल, आणि देवा सर तुम्हाला मैदानी टिप्स देतील. याच्यामध्ये सगळे लेक्चर्स तुम्हाला 5 महिन्याच्या आत शिकवल्या जातील. सगळे सब्जेक्ट शिकवल्या जातील, ज्याच्यामध्ये तुमची परिपूर्ण तयारी करून घेतल्या जाईल. टेस्ट सिरीज तुम्हाला फ्रीमध्ये दिल्या जाईल. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला किती वेळा तुम्ही एक व्हिडिओ बघू शकता. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. फार अतिशय दर्जेदार उत्कृष्ट अशी टीम आहे, तज्ज्ञ टीम आहे. यांचे व्हिडिओ, यांचे लेक्चर अगोदर बघा. सगळ्या टीमचे डेमो चालू येतं. ते डेमो आवडला तरच ऍडमिशन करायचं आहे. विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 2 वर जायचं आहे. याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि मी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर जर प्रिंट काढली नसेल तर प्रिंट काढून घ्या, ती फार महत्त्वाची आहे. एवढं सांगतो आणि तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. हॅलो.